मी डॉक्टर वंदना धाकतोडे, लेडी जनरल सर्जन. हा आठवडा जून 9 ते जून 15 आमचा नॅशनल सर्जन्स वीक आहे. या आठवड्यात आम्ही निरनिराळे कार्यक्रम करतो आहे. त्याच्यात एक आम्ही केलं आहे की एक फ्री सर्जरी आहे ती केली. मग आम्ही सगळ्या आमच्या स्टाफना आणि त्यांच्या फॅमिली मेंबरना एक लिव्हर फायब्रोस्कॅन म्हणून आहे, ते असा हेल्थ चेकअप ठेवला आणि त्यांना फ्री केला आणि जे पेशंट्स आहेत त्यांना आम्ही ₹500 कन्सेशनल रेटमध्ये केला. ऑल्सो आम्ही जी सर्जरीबद्दल माहिती आहे ते लोकांना सर्जरी काय असते. सर्जरी म्हणजे एक आपला अविभाज्य आणि अपरिहार्य भाग आहे, ज्याने आम्ही लोकांना बरं करतो. कारण काही गोष्टींमध्ये मेडिसिन म्हणजे औषधी, ते ॲलोपॅथी असो, आयुर्वेदिक असो की होमिओपॅथी, ते काम नाही करत. तेव्हा आम्हाला सर्जरी करावी लागते. 2600 साली आधी शुश्रूषा, आमचे फादर ऑफ सर्जरी, त्यांनी हे सर्जरीबद्दल सगळी माहिती, पुस्तक आणि इन्स्ट्रुमेंट केलेले. आता एवढ्या वर्षात सर्जरीमध्ये खूप प्रगती आली आहे. आमचे इन्स्ट्रुमेंट्स, आता आम्ही नवीन लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपी, छोटे छोटे होलमधून सर्जरी करणार, रोबोटिक सर्जरी, अशी खूप आम्ही प्रगती केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर ॲनेस्थीसिया पण इम्प्रूव्ह झाला आहे, म्हणून पेशंटना पेनलेस सर्जरी होते आणि जास्त त्रास होत नाही आणि रिकव्हरी होते. मी जसं जनरल सर्जन आहे ओम हॉस्पिटल डोंबिवली ईस्टला, तसा आमच्याकडे प्रत्येक भागची आता स्पेशालिटी सर्जरी होते. लॅप्रोस्कोपिक सर्जरीने आम्ही अपेंडिक्स, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय, हर्निया ह्याची सर्जरी करू शकतो. एखाद्या पेशंटला कॅन्सर आला तर कॅन्सर सर्जरी, ती कॅन्सर थायरॉईडचं असो, आतडीचं असो, ब्रेस्टचं असो, प्रोस्टेटचं असो, ते आम्ही ऑपरेट करू शकतो. तसंच किडनी स्टोन म्हणजे युरॉलॉजी, हे आपण शस्त्रक्रिया म्हणजे जे लेझर म्हणतात तसं छोट्या होलच्या सर्जरीने करतो. अगदी लहान मुलं म्हणजे पीडियाट्रिक सर्जरी, त्यांना पण हर्निया होतो, अपेंडिक्स होतो, हे सगळे सर्जरी पण केले जाते. अजून आपले डिपार्टमेंट म्हणजे सर्जरीमध्ये आले ऑर्थोपेडिक म्हणजे हाडाचा फ्रॅक्चर, बॅकची सर्जरी, मग आली प्लास्टिक सर्जरी. तर जेव्हा प्लास्टिक सर्जरी फक्त चांगल्या दिसण्यासाठी नसते, त्याचा एक भाग असतो रिकन्स्ट्रक्शन सर्जरी. समजा कोणाचा एखादा बोट कट झाला आहे किंवा एक भाग खराब झाला आहे, तर ते नीट करून फंक्शन म्हणजे ते नीट वापरू शकणार, असं त्याला प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतो. प्लस आता नवीन एक जी आली आहे स्पेशालिटी, ती आहे वॅस्क्युलर सर्जरी. जेव्हा आपले पायाचे नशे म्हणजे व्हॅरिकोज वेन्स होतात, ते लेझरने करू शकतो, किंवा आर्टिरियल ब्लॉक म्हणजे पायाचे नसे जसे ब्लॉक होतात तर त्याला पण एक अँजिओप्लास्टी असते, जसं हार्टची असते, ह्याला आपण वॅस्क्युलर सर्जरी म्हणतो. तर असं सर्जरीचे निरनिराळे प्रकार आहे. बरेच वेळा पेशंट खूप घाबरतात. ऑपरेशन म्हटलं, सर्जरी म्हटलं की त्यांच्या मनात एक भीती असते. मी त्यांना नेहमी सांगते की तुमच्यासाठी हा अनुभव पहिला असेल तरी माझा अनुभव खूप वर्षांचा आहे, 3 दशकांचा आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तर त्यांची जी टेन्शन आहे की आपल्याला काय प्रॉब्लेम येणार, मूलचा काय प्रॉब्लेम होणार का, दुखणार का, सक्सेस होणार का, असे निरनिराळे प्रश्न असतात. एक ऑपरेशन छोटासा असो किंवा मोठा असो, पेशंटसाठी तो पहिला असल्यामुळे मला समजतं की ती काळजी असते. पेशंट सोबत त्यांचे नातेवाईक, त्यांनाही तेवढीही काळजी असते की आम्हाला किती वेळ लागणार रिकव्हरीला, आम्ही कामाला जाऊ शकणार का. तर हे सगळे गोष्ट सांभाळून आम्ही करतो. सो रिमेंबर की सर्जरी इज अ इनडिव्हिजिबल आणि इनडिस्पेन्सिबल पार्ट ऑफ हेल्थ केअर. आणि 15 जूनला आमचा नॅशनल सर्जन्स डे आहे आणि त्या निमित्ताने हे अवेअरनेस आणि माहिती मी तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.